मेळघाटातून एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे। केवळ 22 दिवसाच्या निष्पाप बाळावर कृतज्ञतामुळे अमानुष अत्याचार झाला आहे। घरगुती उपाय म्हणत नातेवाईकांनी विळा गरम करून 65 वेळा बाळांच्या पोटावर चटके दिलेत। आता त्या बाळांची प्रकृती चिंताजनक असून त्याला अमरावतीतील डफरीन रुग्णालयात दाखल करण्यात आले आहेत। या प्रकरणाने संपूर्ण राज्य हादरले आहेत। 21व्या शतकातही अशा अंधश्रद्धा जीवघेण्या ठरत आहेत। पाहूया संपूर्ण प्रकरण। सिमोरी येथे घडलेल्या एका धक्कादायक घटनेने पुन्हा एकदा मेळघाटातील अंधश्रद्धेचा गडद चेहरा समोर आणला आहे। केवळ 22 दिवसांच्या निष्पाप बाळाला भोंदूबाबाने गरम विड्याने 65 वेळा चटके दिलेत आणि आज त्या बाळाची प्रकृती गंभीर बनली आहे। हा प्रकार समोर येताच संपूर्ण परिसरात संतापाची लाट उसळली असून आदिवासी भागातील आरोग्य यंत्रणेच्या अपयशावर प्रश्नचिन्ह उभे राहिलेले आहेत। काय आहे नेमकी घटना? चिखलदरा तालुक्यातील सिमोरी गावात एका 22 दिवसांच्या बाळाला श्वास घेण्यास त्रास होत होता। अशा वेळी डॉक्टरांकडे जाण्याऐवजी बाळाच्या कुटुंबियांनी गावातील एका तथाकथित भोंदू बाबाकडे धाव घेतली। या बाबाने अंधश्रद्धेच्या आधारावर गरम लोखंडी विड्याने बाळाच्या शरीरावर तब्बल 65 ठिकाणी चटके दिलेत। यात बाळाचे शरीर भाजल्याने त्याची प्रकृती अधिकच बिघडली आणि त्याला तातडीने हातरू प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले। मात्र प्रकृती गंभीर असल्याने बाळाला अमरावती जिल्हा स्त्री रुग्णालयात हलविण्यात आले आहेत। डॉक्टरांचे मत आणि बाळाची प्रकृती या प्रकरणी डॉक्टरांनी माहिती देताना सांगितले की गरम चटक्यांमुळे बाळाचे फुफ्फुसे, त्वचा आणि हृदयावर परिणाम झाला आहे। त्याला श्वास घेण्यास खूप त्रास होत आहे आणि त्याची प्रकृतीही अत्यंत चिंताजनक आहे। अशा प्रकारच्या क्रूर उपचारांमुळे बाळाचे जीवन धोक्यात आले आहे। हे जे बाळ आहे हे 21 दिवसाचं बाळ आहे, जे परवा रात्रीला आमच्या इथे श्वासाचा त्रास असल्यामुळे आलं होतं। बाळाला सध्या पण श्वासाचा त्रास आहे। बाळाचं ऑक्सिजनचं प्रमाण हे व्यवस्थित मेंटेन होत नाही आहे। आम्ही बाळ एका मशीनवर आहे सध्या। आम्ही एक्सरे केला असता त्याच्यामध्ये हृदयाचा विकार असण्याची शक्यता होती। त्यानंतर आम्ही आता 2D इको जो राहतो, हार्टची सोनोग्राफी ती केली। त्याच्यामध्ये त्याला हार्टचा मोठा आजार असल्याचं निदर्शनास आलं। अशा आजारासाठी सर्जरीची आवश्यकता आहे, तर त्याच्यासाठी त्यांच्याशी बोलणे सुरू आहे, कारण ही सर्जरी अमरावतीमध्ये होणं शक्य नाही आहे। त्यामुळे त्यांना आम्ही पुढच्या हॉस्पिटलला जिथे सर्जरी लहान बाळांची शक्य आहे त्या ठिकाणी पाठवण्याची प्रोसेस करत आहे। ते पूर्णतः आईवडिलांच्या याच्यावर डिपेंडंट आहे। ते आता त्यांची काउन्सिलिंग सुरू आहे। बाळाला चटके दिल्याने प्रकृती ढासळली असं होऊ शकतं? मला असं वाटत नाही, कारण हा हृदयाचा जो आजार आहे ना, तर तो बाळा पोटात असताना पासून आहे। तो पोटातून बाहेर आल्यानंतर तो जो त्रास आहे तो त्याला आधीपासून आहे। तर तो आता सध्या जोपर्यंत सर्जरी होत नाही तोपर्यंत तो तसाच आहे। मेळघाटातील अंधश्रद्धेची खोलवर रुजलेली समस्या। मेळघाट हा आदिवासी बहुल भाग असून येथे वैद्यकीय सुविधांबाबत अजूनही लोकांमध्ये जागरूकता नाही। कहाँ पे हो गई थी, बच्चे को क्या तकलीफ थी, इसकी वजह से उसको लंबा दिया गया? बच्चे का डिलीवरी आचलपुर हुआ 3 तारीख को, 5 तारीख को रेफर हुआ उसका बाद में गांव जाने के बाद में उसका पेट फूलने लग गया, श्वास में दिक्कत जा रहा है उसका। बाद में फिर क्या किया आपने? बंदरों को मारा? मेरे को कुछ नहीं मालूम उसका किसने क्या किया, तो पेट पे चटके किसने दिया? वो नहीं मालूम है मेरे को। अच्छा, आपको पिताजी आपको मालूम नहीं? नहीं मालूम। उस दिन देशवा कार्यक्रम चालू था मेरे घर में, मैं इधर उधर बाहर घूम रहा था। कोई भूमिका आया था घर पे? वो नहीं मालूम है मेरे को। भूमिका नहीं दिया है कि आपके कोई रिश्तेदारों ने दिया है कि वह पेट फूल गया तो चटके देना पड़ता है, ऐसा कुछ हुआ है क्या प्रकार? नहीं हुआ। फिर कब मालूम गिरा ये दिया डब्बा? चटके दिया चक्के दिया सोमवार को। ये सोमवार को? हाँ, कल नहीं अभी गए सोमवार। गए सोमवार। हाँ, फिर उसके बाद में दवाखाना डायरेक्ट लेके आया, किसने दम दिया करके। आपको मालूम ही नहीं किसने दिया? नहीं मालूम। अभी तबीयत कैसी है बच्चे की? अभी ठीक है। क्या नाम आपका? राजू ठीक है। दिकर। शासकीय आरोग्य केंद्रे
अंधश्रद्धा निर्मूलन समित्या आणि विविध स्वयंसेवी संस्था येथे काम करतात, मात्र प्रत्यक्षात त्यांचा प्रभाव फारसा जाणवत नाही. अनेक दशकांपासून आदिवासी समाजात भूमका किंवा गुणी नावाने ओळखल्या जाणाऱ्या भोंदूबाबांचा प्रभाव प्रचंड आहे. हे भोंदूबाबा आजारांवर मंत्र, जडीबुटी आणि अशाच भयंकर पद्धतीने उपचार करण्याचा दावा करतात. गावातील अशिक्षित लोक त्यांच्यावर विश्वास ठेवतात आणि त्यामुळे अनेक निष्पाप जीवांना संकटाला सामोरे जावे लागते. नमस्कार. चिखलदरा तालुक्यातील सिमोरी गावामध्ये 22 दिवसाच्या बाळाच्या पोटावर 65 वेळा चटके दिल्यामुळे बाळ गंभीर असल्याचे प्रकार समोर आलेला आहे. असे प्रकार सातत्याने मेळघाट परिसरामध्ये घडताना दिसतात. त्यासाठी अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीने पूर्वी आरोग्यविषयक अंधश्रद्धा निर्मूलन कार्यक्रम 22 गावामध्ये राबवला होता. अशाच प्रकारचा कार्यक्रम सातत्याने राबवण्याची गरज आहे, असे वेळोवेळी आम्ही शासनाला पत्र दिलेले आहे. असेच पत्र अघोरी उपचार, अघोरी प्रथा याचे प्रबोधनासाठी, शासनाला सहकार्यासाठी आम्ही सदैव तत्पर आहे. असे पत्र आम्ही मागच्याच 15 दिवसाआधी जिल्हाधिकारी जे PIMC जी आरोग्य आपल्या जादूटोणा विरोधी कायदा समितीचे अध्यक्ष आहेत जिल्हाधिकारी, त्यांना आम्ही तसे पत्र दिले आहे. त्याचे सचिव, सहाय्यक आयुक्त आहे, त्यांनाही आम्ही आरोग्यविषयक अंधश्रद्धा निर्मूलन संपूर्ण मेळघाटामध्ये राबवण्याविषयी आम्ही सहकार्यास सदैव तयार आहे असे पत्र दिले आहे. परंतु शासनाचे उदासीन धोरण आम्हाला यातून आढळून आले. आम्हाला जसे सहकार्य पाहिजे तसे मिळत नाही, ही शोकांतिका आहे. यावर राजकीय आणि प्रशासनिक दुर्लक्ष जबाबदार. मेळघाट हा अनेक वर्षांपासून मागासलेला आणि अंधश्रद्धेच्या विळख्यात अडकलेला भाग आहे. येथे दरवर्षी कोट्यवधी रुपये आरोग्य सुधारणा आणि अंधश्रद्धा निर्मूलन मोहिमांसाठी येतात, मात्र त्याचा फारसा उपयोग होताना दिसत नाही. प्रशासन आणि राजकीय नेत्यांचे याकडे अजूनही ढळढळीत दुर्लक्ष होत आहे. अशा अंधश्रद्धा निर्मूलनासाठी उपाय काय? ग्रामीण भागात आरोग्य जनजागृती मोहिमा मोठ्या प्रमाणावर राबविणे गरजेचे आहे. शिक्षण आणि विज्ञान आधारित उपचार पद्धती यांचे महत्त्व लोकांपर्यंत पोहोचविणे आवश्यक आहे. काय झालं त्याला? तो बाळ कालच आपल्याकडे आलाय. 21 दिवसांचा बाळ आहे तो. त्या बाळाला श्वास घ्यायला त्रास येत होता. पहिले तो बाळ अचलपूरला गेला, तो STH अचलपूरला. तिथून तो बाळ आपल्याकडे पाठवण्यात आला. ठीक आहे, प्रकृती गंभीर असल्यामुळे बाळाला सध्या श्वास घ्यायला जास्त त्रास होतो आहे. आपण जेवढं आपण तपासणी वगैरे केली आहे बाळाची, आपल्याला त्याच्यातून वाटत आहे बाळाला काही हृदयाचा त्रास आहे, म्हणजे हृदय व्यवस्थित बनलेला नाही आहे. ठीक आहे, त्याप्रमाणे आपण नाही का बाळाची आता 2D इकोचा एक रिपोर्ट काढूया. त्याप्रमाणे बाळाला जे त्रास असेल त्याच्यासाठी आपण नाही का उपचार सुरू करूया आपल्याकडे. पण आपल्याकडे कसं आहे, काही सुविधा अवेलेबल नाही आहेत. आपल्याकडे कार्डियक सर्जन्स आपल्याकडे अवेलेबल नाही आहेत. त्याच्यासाठी आपल्याला हायर सेंटरवर रेफर करावं लागेल जर गरज पडली तर. पण सध्या आपण पहिले 2D इको करूया, त्याच्यानंतर त्या रिपोर्टप्रमाणे आपण समोरचा उपचार करूया. त्याच्यावर चटके दिले ते त्याच्यावर उपचार आहे का श्वासाचं नेमकं? नाही, ते कसं आहे, ते चटके दिले आहेत ते त्यांना वाटलं की त्याच्यामुळे नाही का बाळाची जी कंडिशन आहे ती व्यवस्थित होईल. पण बाळाला जे त्रास होतो आहे तो हृदयाचा त्रास आहे. हृदयाचा त्रास असल्यामुळे बाळाला नाही का सर्जरीची पण नाही का ट्रीटमेंट लागू शकते. ते आपल्याकडे सध्या अवेलेबल नाही, सुविधा अवेलेबल नाही आहे. तर जर तसं काही गरज पडली तर आपण हायर सेंटरला त्याला पाठवूया. चटके लावले त्याला जास्त त्रास, त्याचा काही त्रास होत नाही आहे त्याला. ठीक आहे, ते तर फक्त नाही का थोडंसं कसं आहे, बर्न म्हणू शकतात किंवा चटके म्हणू शकतात, सुपरफिशियल आहेत ते. ठीक आहे, त्याला बाळाला काही त्रास होणार नाही, ते काही दिवसात हील पण होऊन जाईल. पण बाळाला जे मेन त्रास होत आहे, जे श्वास घ्यायला त्रास होत आहे, ते प्रॉब्लेम आहे, त्याला हृदयाचा त्रास आहे. बाळाला श्वासाचा त्रास होत आहे म्हणून त्याच्या आईवडिलांनी किंवा नातेवाईकांनी ही चटके दिल्या असावं असं तुम्हाला वाटते का? हो, ठीक. त्यांना असं वाटलं की नाही का बाळाला जे श्वास घ्यायचा त्रास होतो आहे, त्यांना वाटलं की नाही का जे चटके दिले तर त्याच्यामुळे नाही का बाळाचा जे श्वास घ्यायला त्रास होतो आहे ते बरं होऊन जाईल. पण तसं नाही आहेत. बरेचसे आहेत, पोटावर आहेत फक्त. बाकी चांगली गोष्ट ही आहे की बाकी अजून कुठल्या ठिकाणी त्यांनी दिलेलं नाही आहे आणि त्याच्यामुळे बाळाला काही त्रास होत नाही आहे सध्या. कधीपर्यंत राहणार आहे इथून ते नागपूरला रेफर करण्याचा प्रयत्न आहे? आपण सध्या आज 2D इको त्याचं करणार आहोत. थोड्या वेळात 2D इको होऊन जाईल. तो रिपोर्ट आल्याबरोबरच आपण नाही का त्याला म्हणजे जसं 2D इकोचा रिपोर्ट येईल आपल्याकडे उपचार सुरूच आहे त्याचं, आणि त्याप्रमाणे आपण त्याला हायर सेंटरवर नागपूरला रेफर करूया. प्रकृती आता काय त्या बाळाला आताही श्वास घ्यायला त्रास होतो आहे,
ठीक आहे. कारण कसं आहे, बाळाला आहे हृदयाचा धोका, ठीक आहे, प्रॉब्लेम आहे. ते ट्रीटमेंट केल्याशिवाय त्याला जे श्वास घ्यायला त्रास होतो तो कमी होणार नाही. पण तरीही त्याला आपण एका मोठ्या मशीनवर आपण ठेवलेलं आहे. बाळ श्वास घेतो आहे. बाळाची प्रकृती सध्या ठीक आहे पहिल्यापेक्षा, पण बाळाला मे बी पुढच्या ट्रीटमेंटसाठी आपल्याला रेफर करावं लागेल. 21व्या शतकात विज्ञानाने कितीही प्रगती केली असली तरीही मेळघाटात अशा प्रकारच्या घटनांनी दुःखद वास्तव समोर येत आहे. केवळ अंधश्रद्धा नव्हे तर गरिबी, अशिक्षितपणा आणि प्रशासनाचे दुर्लक्ष यामुळे ही परिस्थिती दिवसेंदिवस बिकट होत आहे. या बाळावर आज उपचार सुरू असले तरी भविष्यात अशी घटना पुन्हा घडू नये यासाठी ठोस पावले उचलण्याची वेळ आली आहे. या प्रकरणातील दोषींवर कायदेशीर कारवाई होईल का? सरकारी यंत्रणा या विरोधात काही ठोस पावले उचलणार का? हा प्रश्न अजूनही अनुत्तरितच आहे. अमरावती जिल्ह्यातील मेळघाटात पुन्हा एक अंधश्रद्धेचा प्रकार उजळण्यात आलाय. 22 दिवसाच्या नवजात बाळाला श्वसनाचा त्रास असल्याने त्याला भूमका म्हणजे पुजारीच्या हाताने गरम विड्याचे तब्बल 65 चटके देण्यात आले आहेत. ही घटना अतिशय धक्कादायक आहेत आणि बाळाची प्रकृती ढासळल्यामुळे त्याला अमरावती जिल्हा स्त्री रुग्णालयात दाखल केलंय. येथे डॉक्टरांशी आपण विचारणा केली असता त्या बाळाची प्रकृती ढासळली आहेत, चिंताजनक असल्याचे स्पष्ट होत आहेत. श्वसनाचा त्रास असल्याने ऑपरेशनची सुद्धा वेळ येण्याची शक्यता नाकारता येत नाही असं सुद्धा वैद्यकीय अधिकाऱ्यांनी स्पष्ट केलं आहे. या घटनेवरून आता मेळघाटात अंधश्रद्धा हा प्रकार कायम आहे. प्रशासन आणि यासोबतच जिल्हा प्रशासन सक्त कारवाई करणार का हे सुद्धा पाहणे आता गरजेचे ठरणार आहे. कॅमेरामन मोहन विश्वकर्मा सोबत मेजर शृंगारी, पाहता श्री न्यूज, अमरावती. आजही ग्रामीण भागात अंधश्रद्धा आणि अपुऱ्या आरोग्य सुविधांमुळे निष्पाप जीव धोक्यात येतात. प्रशासनाच्या अपयशामुळे किती बाळांचे प्राण धोक्यात येणार, या अमानुष घटनेतील जबाबदार कोण हा मुद्दा इथेच थांबू शकत नाहीत. सरकारने तातडीने हस्तक्षेप करावा, नाहीतर आणखी किती बाळांचे जीव जातील हे सांगता येणार नाहीत. अंधश्रद्धापासून सावध राहा. पाहत राहा सिटी न्यूज.